मी जिजाऊ बोलते, शहाजीराजांची पत्नी आणि छत्रपती शिवाजी महाराजांची माता. पण त्याआधी मी स्वराज्याची माता आहे. या मातीत मी जन्म घेतला आणि याच मातीत मी माझ्या स्वप्नांची बीजे रोवली. परकीयांच्या सत्तेखाली दबलेली ही भूमी पाहून माझं मन कधीही शांत बसलं नाही. आजही तो दिवस माझ्या डोळ्यासमोर आहे. शिवनेरी किल्ल्यावर फाल्गुन वैद्य तृतीय माझ्या कुशीत एक तेजस्वी बाळ जन्माला आलं आणि त्या क्षणी मला जाणवलं, हा मुलगा सामान्य नाही. हा या मातीचा उद्धार करायला जन्माला आला आहे. मी त्याचं नाव ठेवलं शिवाजी. शिवाच्या कृपेने जन्मलेला आणि मावळ्यांच्या रक्तात स्वराज्याची ज्योत पेटवणारा माझा शिवाजी. कड्या कपाऱ्यात तो वाढला. डोंगर, किल्ले, वाऱ्याचा वेग हेच त्याचं खेळणं होतं. मी त्याला तलवार चालवायला शिकवलं, पण त्याआधी धर्म आणि न्याय काय असतो ते शिकवलं. रामायण, महाभारत, राजा हरिश्चंद्र आणि प्रतापी राजांच्या कथा मी त्याला सांगितल्या, पण त्या फक्त कथा नव्हत्या. त्या होत्या शौर्याच्या, नीतीच्या आणि स्वराज्याच्या स्वप्नांच्या कथा. आई, स्वराज्य म्हणजे काय, तो मला विचारायचा आणि मी त्याला सांगायचे, स्वराज्य म्हणजे न्याय, स्वराज्य म्हणजे स्वाभिमान, स्वराज्य म्हणजे प्रत्येक माणूस मोकळा श्वास घेऊ शकेल अशी सत्ता. मी त्याच्या हातात तलवार दिली, पण त्याआधी मी त्याच्या मनात धर्म आणि माणुसकी रुजवली. युद्ध जिंकून राजा होता येत नाही, लोकांची मनं जिंकल्यावर राजा घडतो. अनेकांनी मला विचारलं, जिजाऊ तुला भीती वाटत नाही का? वाटली, पण प्रत्येक आईला आपल्या मुलाच्या भविष्यासाठी भीतीवर मात करावीच लागते. मी पाहिलं त्याला बाल शिवबा ते शिवाजी महाराज होताना. प्रत्येक किल्ला जिंकताना माझं हृदय थरथरायचं, पण प्रत्येक युद्ध जिंकल्यानंतर डोळे अभिमानाने भरून यायचे. मी त्याला सांगितलं होतं, स्त्रियांवर हात उचलणारा कधीही राजा होऊ शकत नाही, आणि माझ्या बाळानं तो शब्द अख्ख्या जगाला दाखवून दिला. आजही या मातीमध्ये कोणी अन्यायाविरुद्ध उभा राहत असेल तर समजा जिजा मातेचं स्वप्न अजून जिवंत आहे. आज जेव्हा इतिहास शिवाजी महाराजांचं नाव घेतो तेव्हा लक्षात ठेवा, त्या सिंहामागे एक सिंह उभी होती. मी जिजाऊ आहे, एका राजाची माता नाही तर स्वराज्याची जननी आहे. आणि स्वराज्य तो केवळ भूतकाळ नाही, तर तो एक विचार आहे जो प्रत्येक पिढीत नव्याने जन्म घेतो.